करायचं झालं तर आपल्यासोबत आहेत आता सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते आणि ज्यांनी अर्ध खातं सुद्धा सांभाळलेले आणि आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर। मी जातोय पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवारांकडे। मुनगंटीवारजी, आपण कदाचित जयंत पाटलांचं बोलणं ऐकलं असेल। त्यांचं म्हणणं होतं की आता जो एक असून अडचण नसून खोळंबा झालेल्या लाडकी बहीण योजनेचा त्याच्या बाबतीत सरकार आता प्रामाणिकपणे भूमिका घेणार आहे का, मुळात मान्य करणार आहे का की ही समस्या आहे? नाही, मला वाटतं सरकारने अगं कधीच समस्या असं समजलंच नाहीये। शेवटी संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना प्रत्येक जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणाऱ्या सरकारवर ही जबाबदारी आहे। 11 लक्ष कोटीची कामं हे MMRDA रिजन मध्ये करताना पैशाची अडचण कोणालाच होत नाही। बरं, मेट्रोची कामं करताना 234 किलोमीटरचे मेट्रो करताना हजारो कोटी खर्च करताना कोणाला अडचण झाली नाही। दरवर्षी सरकारी 8 लक्ष व इतर सर्व मिळून 17 लक्ष कर्मचाऱ्यांचा 8,000 कोटीचा DA दरवर्षी वाढवण्यामध्ये कोणालाही अडचण नाहीये। आताही यावर्षी पगार आणि पेन्शन मिळून 2,47,897 कोटी हे आपल्या बजेटमधून खर्च होत आहे, त्याला कोणाची अडचण नाहीये। पण 2 कोटी 44 लक्ष बहिणींच्या खात्यामध्ये संविधानाच्या डायरेक्टिव्हच्या 41 नुसार एखाद्याच्या जीवनात हलाखीचं जीवन वाटायला आलं असेल तर त्याला पैसे देणारी योजना सरकारने करावी, याच्यामध्ये लोकांची का पोटदुखी होत आहे? दरवर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आपण 45,000 कोटीच्या आसपास आपली वाढ आहे आणि हे सरकारचं काम आहे। 350 IAS अधिकारी आहे। सारी बुद्धी पणाला लावून एखादी आई सुद्धा घरावर आलेलं एखादं छोटं आर्थिक संकट असेल तर सारी क्षमता पणाला लावते, पण आपल्या लहानग्याच्या नशिबामध्ये दुःख आणि वेदना येऊ देत नाही। लाडकी बहीण याबद्दल काही प्रसिद्ध अर्थशास्त्री लोकांच्या मनात का याच्याबद्दल दुरावा आहे मला माहित नाही आहे। मुनगंटीवारजी, त्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जर का घरावर संकट आलं असलं तरी करायचं झालं तर आपल्यासोबत आहेत आता सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते आणि ज्यांनी अर्ध खातं सुद्धा सांभाळलेले आणि आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर। मी जातोय पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवारांकडे। मुनगंटीवारजी, आपण कदाचित जयंत पाटलांचं बोलणं ऐकलं असेल। त्यांचं म्हणणं होतं की आता जो एक असून अडचण नसून खोळंबा झालेल्या लाडकी बहीण योजनेचा त्याच्या बाबतीत सरकार आता प्रामाणिकपणे भूमिका घेणार आहे का, मुळात मान्य करणार आहे का की ही समस्या आहे? नाही, मला वाटतं सरकारने अगं कधीच समस्या असं समजलंच नाहीये। शेवटी संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना प्रत्येक जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणाऱ्या सरकारवर ही जबाबदारी आहे। 11 लक्ष कोटीची कामं हे MMRDA रिजन मध्ये करताना पैशाची अडचण कोणालाच होत नाही। मेट्रोची कामं करताना 234 किलोमीटरचे